पुढील चेंडू मनीषाचा सामना करेल जयेंद्र, काय करतोय पाहायचं आहे. पहिल्या चेंडूवर मात्र 4 धाव मिळाला. दुसरा चेंडू कव्हरच्या दिशेने 2 धाव मात्र नक्कीच मिळतात. 2 धावेवर समाधान मानावं लागते. 2 धाव्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 20 धावा. पुन्हा एकदा जयेंद्र सामना करेल मनीषाचा. 2 चेंडूवर 6 धावा आल्यात मनीषाला. दुसरे षटक चालू असताना संघाची धावसंख्या 20 धावा, 1 गडी बाद. सुंदर असे चेंडू मात्र 1 धाव रोखू शकले नाही. पुन्हा स्ट्राईकवर एकदा आलाय चषक. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 21. सुंदर असा चेंडू, काही समजू शकला नाही. परफेक्ट यॉर्कर होता मात्र 1 धाव कशी तरी मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 22 धावांवर. मनीषाचा चौथा चेंडू असेल. पुढील चेंडू मनीषाचा सुंदर असा लॉंग ऑफच्या दिशेने कट केला. 1 धाव नक्की मिळते. दुसऱ्या संघात धावासाठी प्रयत्न. सुंदर अशी रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 2 धावा नक्कीच मिळाल्या. 2 धावांनी संघाची धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 24 धावा. वाईटच्या स्वरूपात 1 धाव मिळाली. संघाची धावसंख्या 24 धावा. 4 चेंडू 24 धावा. पुन्हा एकदा सुरेख अशी गोलंदाजी मनीषाची. जयेंद्रला तंबूच्या दिशेने जावं लागते. सुरेख विकेट किपरिंग म्हणावं लागेल त्या ठिकाणी. स्कोर काय झाला 25 ना. 24 24 रन्स. 24 23 होते. 23 वर 1. 23 होते. 23 वर वाईटचा 1. 24. पंचवीस 25 धावा. माफ करा 25. नवीन बॅट्समन आलाय केशव. गोलंदाजीसाठी आलाय संकेत. चषक
आणि हा बराच उंच असल्यामुळे पंचांचा नोचा इशारा. 9 आणि 4 धावा. एकूण 5 धावांनी संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 30 धावांवर. धावच्या स्वरूपात चषक याने सुंदर असा फटका खेळलाय. 4 धावा नक्कीच मिळाल्या. आणि 9च्या स्वरूपात एक मिळून टोटल 5 धावा होतात. शेवटचे षटक प्रगतीपथावर असून पहिला चेंडू सूर्य कशी वापसी करतोय. संकेत सुंदर असा चेंडू स्पेस मध्ये आला. चषकाला मात्र बेट करून गेला. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना दिसतोय. पॉइंटचा खेळाडू थोडा सरकवलाय. कव्हरचा खेळाडू सरकवला. लॉंग ऑनचा खेळाडू सरकवलाय थोडासा. पुन्हा एकदा पंचांचा 1 बाउन्सचा इशारा. आणि पंचांचे दोन्ही हात समांतर. येस, इट इज वाईड. एक धाव नक्कीच मिळाली. एका धावाने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 31 धावांवर. 2 चेंडू 31 धावा. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक. पुढील चेंडू संकेताचा सामना करेल चषक. काय करतोय पाहायचा आहे. कट करण्याच्या नादात चेंडू बराच वेळ हवेत आणि स्वतः संकेत चेंडू खाली आणि चषकला तंबू मध्ये पाठवतोय. सुरेख गोलंदाजी संकेत याची. कट करून 1 रन्स काढण्याच्या नादात चेंडू बराच वेळ हवेत जाऊन मात्र झेल बाद होतोय. चषक त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज जातोय अक्षय. वाळके संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम गोलंदाजीचा भार निर्णय घेतला होता. त्यानंतर वारळ विरुद्ध पुरुष यानंतर होणारा सामना. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल नाणेफेकीसाठी यायचं आहे. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. संघाची धावसंख्या 31 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. अजून एक धावचीतची संधी. धावचीत होतोय. 4था गडी बाद होतोय. चौथा गडी बाद होतोय. त्याची जागा घेण्यासाठी जातो प्रतीक. यानंतर होणारा सामना वारळ विरुद्ध पुरुष. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल नाणेफेकीसाठी यायचं आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये. वारळ आणि पुरुष. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना असेल. पुन्हा एकदा चेंडू बराच वेळ हवेत लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला. क्षेत्ररक्षक पोहोचतोय. 2 धाव मात्र थांबू शकला नाही. 2 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 33 धावा. सुंदर असा चेंडू स्पेस ऑफ गतीने आलाय. यॉर्करने मात्र 1 धाव नक्कीच मिळाली. संघाची धावसंख्या होऊन बसली 34. 35 धावांची गरज.
वाळके संघाला हा सामना जिंकायचा असेल तर प्रथम फलंदाजी करताना श्री जागमाता क्रिकेट संघ सावळीने 18 चेंडूमध्ये 35 धावा ठोकल्या आणि हा सामना जर वाळके संघाला जिंकायचा असेल तर 18 चेंडूमध्ये 35 धावा करणं गरजेचं आहे. त्यानंतर मागील मॅचमध्ये झालेला मॅन ऑफ द मॅच रोशन बोल बोल. सावळी संघाने मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. सावळी त्यानंतर होणारा सामना वारळ विरुद्ध पुरुष. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे नाणेफेकीसाठी यायचं आहे. वारळ विरुद्ध पुरुष. अवी ओव्हर सेकंड राऊंड. हा पुरुष आणि वारळ. हॅलो वारळ संघाचा कर्णधार कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचा आहे नाणेफेकीसाठी. वारळ दुसऱ्या फेरीतील पहिला सामना होईल तुमचा. वारळ सावळी संघाला विनंती आहे क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्या. सावळी वेळेचं बंधन आहे क्षेत्ररक्षण लावून घ्या. सावळी सावळी क्षेत्ररक्षण लावून घ्या. सावळी क्षेत्ररक्षण लावून घ्या. सावळी संघाकडून विनायक आणि संकल्प प्रथम फलंदाजीसाठी जात आहेत. सॉरी वाळके संघाकडून गोलंदाजीसाठी सावळी संघाकडून प्रथम केशव. हल पंच चालू करा. चालू करा. या दिवसातील बरेचसे सामने अजून बाकी आहेत त्यामुळे सहकार्य करा. पहिलं षटक हे पॉवर प्लेचं असेल. 3 खेळाडू थर्ड यार सर्कलच्या बाहेर राहतील. बाकी सर्व खेळाडू आतमध्ये राहतील. 3च खेळाडू. पहिला चेंडू केशव याचा
सामना करेल विनायक, काय करतोय पाहायचं आहे. 35 धावांची गरज, 18 चेंडून 35 धावांची गरज. जोरदार अपील करतात, अपील मात्र पंच फेटाळून लावत आहेत. डॉट चेंडूची नोंद होते. पहिला चेंडू निर्धाव. सुरेख गोलंदाजी केशव याची पाहायला मिळाली. राईट आर्म ओव्हर द विकेट आणि रिव्हर्स अटेंड केलाय. सीमारेषेवर जवळ जातोय चेंडू. 4 धावांसाठी 4 धावांनी संघाचं खातं खोलतोय. 2 चेंडूची सांगता झाली. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 4 धावांवर. 2 चेंडू 4 धावा. सुरेख असा फटका. विनायक याचा पॉवर प्लेचा फायदा घेताना पाहायला मिळतं. विनायक पुन्हा एकदा सेम शॉट खेळण्याच्या नागातात बीट होतोय. पंचांचा निर्णय अंतिम राहील याची नोंद घ्यायची आहे. पंचांशी कोणताही हुज्जत घालू नये. जोरदार अपील आणि पंचांचा इशारा. येस, इट इज अ वाईड. पंचांचा निर्णय अंतिम राहील याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. पंचांचा डिसिजन फायनल डिसिजन. अंपायर डिसीजन और फाइनल डिसीजन. वो मरा है तो मरा है बापू, दिखता है मतलब दिखता है. अंपायर डिसीजन फायनल डिसीजन. पुढील चेंडू केशव याचा फ्लिक केलाय. चेंडू बराच वेळ हवेत आणि क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून जातोय. 4 धावांसाठी 4 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 9 धावांवर. सूर्य कसा फटका विनायक याचा. मैदानाच्या चारी साईडला फटके मारायची ताकद या खेळाडूमध्ये दिसून येते. पुरुष संघाचा कर्णधार पुरुष काय गेला. पुन्हा एकदा सुंदर असा फटका 4 धावांसाठी. बॉल बॉल 5-5. शेवटचा चेंडू शिल्लक. पॉवर प्ले मधील पहिल्या षटकाचा शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पाहायचंय काय करतोय विनायक. पुन्हा एकदा रिव्हर्स मारण्याच्या नादात 1 धाव मात्र नक्कीच मिळते आणि स्ट्राईक आपल्या जवळ ठेवेल विनायक. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 14. बिनगडी बाद 14. 35 धावांचा आव्हानाचा पाठलाग करताना वाळगे संघ एका षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा. टीम मीटिंग घ्यायची नाही. अंपायर टीम मीटिंग घ्यायला द्यायची नाही आहे. दुसऱ्या षटकाची सुरुवात करायची आहे फटाफट.
चालू करा चालू करा. गोलंदाजीसाठी दुसरा गोलंदाज अक्षय. चालू करायचं आहे पंच. अरे वेळेचं बंधन आहे आपल्याला सहकार्य करायचं आहे फटाफट होऊ द्या. 4 वाजले सेकंड राऊंड बाकी आहे सेमीफायनल फायनल बाकी आहे सहकार्य करा वायफाय टाइम वेस्ट होतोय. सुरेख गोलंदाजी निर्धाव चेंडू काहीच समजू शकला नाही विनायक. दुसऱ्या चेंडूचा दुसऱ्या षटकाचा दुसरा चेंडू घेऊन आणि का उडवलाय जातोय सीमा पार 4 धावांसाठी. यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून जातोय 4 धावांसाठी. 4 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 18 धावांवर. विनायकची क्षमता मात्र पाहायला मिळते पूर्ण ग्राउंड म्हणजे लेग साइड ऑफ साइड कीपरच्या डोक्यावरून 360 डिग्रीमध्ये फिरून हा खेळाडू खेळतोय. कमाल आहे प्रचंड टॅलेंट आहे युवा खेळाडू आहे. पुढील चेंडू अक्षय याचा तिसरा चेंडू पुन्हा एकदा कीपरच्या डोक्यावरून उडवला सेम शॉट आणि जातोय पुन्हा एकदा 4 धावांसाठी. 4 धावांनी संघाच्या धावसंख्येत भर पडली. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 22 धावा. 2 लगातार सेम शॉट फटके दोन्ही फटक्यांवर 4 धावा. वा सुरेख फटकेबाजी पाहायला मिळते. विनायक याची वैयक्तिक 17 या धावसंख्येवर खेळताना 8 चेंडूंचा सामना केलाय 17 धावा. पुढील चेंडू अक्षय याचा सामना करेल पुन्हा एकदा. विनायक काय करेल पाहायचं आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 22 धावा. जोरदार अपील मात्र अपील स्वीकारतायत पंच. सुंदर असे यष्टीरक्षण पाहायला मिळते आपल्याला. विनायकच्या स्वरूपात पहिला धक्का बसतोय मात्र आपलं काम चोखपणे पार पडून गेलाय विनायक. आठ चेंडू आणि 13 धावांची गरज. 8 चेंडू 13 धावांची गरज. नवीन फलंदाज आला विवेक. आठ चेंडू आणि 13 धावांची गरज. हा सामना जर वाळके संघाला जिंकायचा असेल तर 8 चेंडू 13 धावा. पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेने उडवला आहे आणि जोरदार अपील अपील स्वीकारतायत पंच. सुंदर असे रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाला. धावचीत फलंदाज झाला. त्याची जागा घेण्यासाठी आलाय संकेत. 7 चेंडू 12 धावांची गरज. 7-12 कोणाच्या नावावर होतोय पाहायचं आहे. वाळके की सावळी. 7 चेंडू मध्ये 12 धावा ठोकल्या तो वाळके संघ जिंकेल. 7 चेंडू मध्ये 12 धावा डिफेन्स केला तर सावळी संघ जिंकेल.
सुरेख गोलंदाजी, निर्धाव चेंडू येतोय आणि शेवटचे निर्णायक षटक. बाकी 6 चेंडू, 12 धावांची गरज. टीम मीटिंग घ्यायची नाही, टीम मीटिंग घ्यायची नाही. अंपायर टीम मीटिंग घेऊ देऊ नका, वेळेचं बंधन आहे. टीम मीटिंग घ्यायची नाही, वेळेचं बंधन आहे. टीम मीटिंग कोणी घेऊ नका, फटाफट करा. त्यानंतर वारळ आणि पुरुष संघाने तयार राहायचं आहे मैदानाचा ताबा घेण्यासाठी. लगेच वारळ आणि पुरुष दुसऱ्या फेरीतील पहिला सामना वारळ आणि पुरुष दरम्यान. हा सामना 2 षटकांचा राहील, पॉवर प्ले राहणार नाही. याची दोन्ही संघांचे कर्णधारांनी नोंद घ्यायची आहे. दोन्ही फ्रेश बॉलर असतील. बस बस बॉलर कोण आहे? हॅलो, चला पाहूया जयेंद्र आपल्या संघासाठी काय करतायत. राईट ओव्हर द विकेट मारा करतील आणि सुंदर असा टाकलेला चेंडू, क्लीन बोल्ड. आणि सावली या संघाला जिंकण्यासाठी 6 बॉल मध्ये 12 रनांची आवश्यकता. 5 वालके या संघाला, सॉरी चुकीची दुरुस्ती. बॅट्समन नेम दिवेश. पाहूया दिवेश आपल्या संघासाठी काय करतायत. 5 चेंडू 12 धावांची आवश्यकता. चला दोन्ही संघांना विनंती करतोय सामने लवकरात लवकर खेळवावेत. आणि पुढील होणारा सामना शिवगर्जना क्रिकेट क्लब वारल वर्सेस फुरुस. जयेंद्र पुन्हा एकदा सुंदर अशी गोलंदाजीचा नजारा करत एक चोरटी धाव घेण्यात यशस्वी. आणि वाकळे संघाला जिंकण्यासाठी 4 चेंडू मध्ये 11 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 11 धावा. वालके चला 4 चेंडू 11 धावा. जयेंद्र सुंदर असा आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, अंपायर डिसिजन डॉट चेंडू. अतिशय सुंदर असा गोलंदाजीचा नजारा करत आपल्या संघासाठी खूप मोलाचं योगदान करताना जयेंद्र. 3 चेंडू 11 धावा. पाहूया काय करतात आपल्या संघासाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतील आणि पुन्हा एकदा आणि अंपायर डिसिजन वाईट. अतिरिक्त धाव. तीन चेंडू 10 धावांची आवश्यकता. पाहूया आपल्या संघासाठी काय करतायत वाळके संघाचे. आणि अतिशय उत्कृष्ट असं गोलंदाजीचा नजारा करत आपल्या संघासाठी एक मोलाचं योगदान करताना जयेंद्र. 2 चेंडू 2 डॉट चेंडू करताना एक चोरटी धाव. 2 चेंडू 9 धावांची आवश्यकता.
जयेंद्र पाहूया आपल्या संघासाठी काय करतायत. जिंकण्यासाठी कंपल्सरी 2 चेंडू 9 धावा. पांढरे परिवार यांच्या सौजन्याने अतिशय उत्कृष्ट असं व्यवस्थापन इथं केलं गेलेलं आहे. चला जयेंद्र आपल्या ओव्हरचा 5वा चेंडू घेऊन येतील आणि अतिशय हवेत असा सुरेख मारलेला चेंडू. जेल अंपायर डिसिजन आपला डिसिजन कालवावा. जेल बाद. अतिशय उत्कृष्ट असं जेल घेतलेला आहे आपल्या संघासाठी आणि जवळजवळ हा संघ या संघाने आपला विजय नोंदवलेला आहे. धन्यवाद. भरत अतिशय उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण करताना आपल्या संघासाठी. बॅट्समन नेम चला पुढील होणारा सामना शिवगर्जना वारल वर्सेस पुरुष आणि